सर्वांना नमस्कार आणि आज माझ्यासोबत भाषांतर करत आहे. आजच्या वर्गात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मला आशा आहे की तुम्ही सर्वजण राजे आणि राज्ये या नवीन सत्रासाठी तयार असाल. भाग 2. मागील वर्गात आपण नवीन राजवंशाच्या उदयाबद्दल शिकलो. आजच्या वर्गात आपण राज्याच्या शासन पद्धतीबद्दल थोडक्यात पाहू. चला चोल राज्याच्या राजवटीचा शोध घेऊया. मंदिरे आणि कांस्य शिल्प. शेती आणि सिंचन. साम्राज्याचे प्रशासन. या सत्राचा मुख्य विषय सुरू करण्यापूर्वी आपण पाहूया कीवर्ड. सभा. हिंदू समाजातील स्वराज्याचे एक महत्त्वाचे एकक. नाडू. गावांच्या गटांनी नाडू नावाचे मोठे युनिट तयार केले. ब्रह्मदेय. ब्राह्मणांना दिलेली भेट. संकल्पना नकाशा. चोल. दक्षिण आशियाई इतिहासात चोल राजवंशाचे चांगले दस्तऐवजीकरण आहे. शासक म्हणून त्यांनी कसे यश मिळवले ते पाहूया. उरेयूर ते तंजावर. आता आपण चोल राजे कसे सत्तेवर आले याबद्दल जाणून घेऊ. कावेरी त्रिभुज प्रदेशवर मुत्तरायर नावाचे एक लहान पण प्रभावशाली कुटुंब राज्य करत होती. कांचीपुरमाच्या पल्लव राजांचे अधीनस्थ होते. उरेयूर येथील चोलांच्या प्राचीन मुख्य घराण्यातील विजयालयाने 9व्या शतकाच्या मध्यात मुत्तरायरकडून त्रिभुज प्रदेश जिंकला. त्याने तंजावर शहर आणि तेथे निशुभ सुदिनी देवीचे मंदिर बांधले. सर्वात शक्तिशाली चोल शासक मानला जाणारा राजराज पहिला 985 मध्ये राजाला बनले आणि त्याने बहुतेक प्रदेशावर आपले नियंत्रण वाढवले. त्याने साम्राज्याच्या प्रशासनाची पुनर्रचना देखील केली. राजराजाच्या मुलगा राजेंद्र पहिला याने आपले धोरण चालू ठेवले आणि गंगा खोरे, श्रीलंका आणि आग्नेय आशियाई देश जिंकले. या मोहिमासाठी नौदल विकसित केले. मंदिरे आणि कांस्य शिल्प.
राजराजा आणि राजेंद्र यांनी बांधलेली तंजावर आणि गंगाईकोंडा चोलापुरम मधील भव्य मंदिर ही वास्तुकला आणि शिल्प कलेची प्रभावी कलाकृती आहेत. चोला मंदिर जवळपास तयार होऊ लागलेल्या शनराज्या केंद्र सारखी होती. हस्तकला निर्मितीसाठी मंदिर ही महत्वाची ठिकाणे होती. मंदिर केवळ प्रार्थना स्थळे नव्हती तर आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे केंद्र देखील होती. शासक आणि इतरांनी मंदिरांना जमीन दिली ज्याचा वापर पुजारी, हार बनवणारे, स्वयंपाकी, संगीतकार आणि नर्तक यासारख्या तज्ञांना मदत करण्यासाठी केला जात असे जो जवळपास काम करत असत आणि बहुतेकदा राहत असत. मंदिरामध्ये कांस्य प्रतिमा बनवणे ही एक विशेष कला होती. चोलाच्या कांस्य प्रतिमा जगातील सर्वोत्तम मानल्या जातात. बहुतेक प्रतिमा देवाच्या होत्या परंतु काही भक्तांच्या देखील बनवल्या जात होत्या. शेती आणि सिंचन. चोल राजांच्या अनेक कामगिरी शेतीतील नवीन विकासामुळे शक्य झाल्या. कावेरी नदी बंगालच्या उपसागरात वाहण्यापूर्वी अनेक लहान प्रवाहांमध्ये विभागली जाते. हे प्रवाह अनेकदा ओसंडून वाहतात आणि त्याच्या काठावर सुपीक माती सोडतात. या प्रवाहांचे पाणी शेतीसाठी, विशेषतः भात पिकवण्यासाठी देखील महत्त्वाचे आहे. 5व्या किंवा 6व्या शतकात तामिळनाडूमध्ये शेतीचा विकास सुरू झाला. मोठ्या प्रमाणात शेती केली गेली. जंगल साफ करण्यात आली, जमीन समतल करण्यात आली, पूर रोखण्यासाठी त्रिभुज प्रदेशात बंधारे बांधण्यात आले, शेतात पाणी वाहून नेण्यासाठी कालवे बांधण्यात आले आणि अनेक भागात 2 पिके घेतली गेली. विहीर खोदणे किंवा टाक्या बांधणे यासारख्या सिंचन पद्धतींद्वारे पिकांना अनेकदा कृत्रिम पाणी देण्याची आवश्यकता असायची. बहुतेक नवीन राज्यकर्ते तसेच खोड्यामध्ये राहणाऱ्या लोकांनी या कामामध्ये सक्रिय सहभाग घेतला. साम्राज्याचे प्रशासन. चला चोल राज्यात प्रशासन कसे आयोजित केले जाते ते पाहूया. राजाकडे मंत्री आणि मजबूत सैन्य होते. साम्राज्य मंडपन, वलनाइस आणि नाडूसमध्ये विभागले गेले होते. ओरू नावाचे शेतकरी सिंचक शेतीमुळे समृद्ध होते. अशा गावांच्या गटांनी नाडू नावाचे मोठे युनिट तयार केले जे न्याय आणि कर यासारखी
प्रशासकीय कामे हाताळतात. केंद्रीय चोळ सरकाराच्या देखरेखीखाली वेलाठ जातीतील श्रीमंत शेतकऱ्यांनी नाडूच्या कारभारावर प्रभाव पाडला. चोळ राजांनी श्रीमंत जमीनदारांना मुवेंदवेलन, 3 राजांची सेवा करणारा वेलन किंवा शेतकरी आणि अरेयार प्रमुख सारख्या पदव्या दिल्या, आदर दाखवला आणि त्यांना राज्याच्या प्रशासनात महत्त्वाच्या भूमिका दिल्या. ब्राह्मणांना ब्रह्मादे नावाचे जमीन अनुदान मिळत असे. कावेरी, कोकणात आणि दक्षिण भारतातील इतर भागात ब्राह्मण वसाहती होत्या. प्रत्येक ब्रह्मदेयाची देखभाल प्रमुख ब्राह्मण जमीनदारांच्या सभेद्वारे किंवा सभेद्वारे केली जात असे. या सभा अतिशय कार्यक्षमतेने काम करत होत्या. त्यांचे निर्णय मंदिरांच्या दगडी भिंतीवर बहुतेकदा शिलालेखांमध्ये तपशीलवार नोंदवले जात होते. नगरम नावाच्या व्यापारी संघटना शहरामध्ये प्रशासकीय कर्तव्ये हाताळत असत. तामिळनाडूतील उत्तरमेरूर येथील शिलालेख सभेच्या संरचित संघटनेचे दर्शन घडवतात, ज्यामध्ये सिंचन, बागा आणि मंदिरे यासारख्या विविध कामांची देखरेख समित्या करत असत. या समित्यांमध्ये सामील होऊ शकणाऱ्या लोकांची नावे लहान ताडपत्रीच्या तिकिटावर लिहिली जात होती. ही तिकिटे मातीच्या भांड्यात ठेवण्यात आली होती. त्यानंतर प्रत्येक समितीसाठी एका वेळी एक तिकीट निवडण्यासाठी एका लहान मुलाची निवड करण्यात आली. एका लहान मुलाने भांड्यात ठेवलेल्या ताडपत्रीच्या तिकिटावरून त्यांची नावे काढून संभाव्य सदस्याची निवड करण्यात आली. शिलालेख राजे आणि प्रभावशाली व्यक्तीबद्दल माहिती देतात. बाराव्या शतकातील पेरियापुरम हे तमिळ काम सामान्य पुरुष आणि स्त्रियांच्या जीवनाबद्दल अंतर्दृष्टी देते. समाप्ती. आजच्या सत्रात आपण शिकलो की चौठाणी दक्षिण भारतीय शेती विकसित केली आणि कांस्य शिल्पांसह मंदिरे बांधली. आणि एक मजबूत सेना आणि नौदल देखील बांधले. पाहिल्याबद्दल धन्यवाद. अधिक धन्यासाठी आजचे आकृतीवर स्विच करा.